काय ग, माझा नांगर तुझ्या शेतामध्ये आणू का एकदा? नको रे बाबा, तुझा नांगर खूप छोटा आहे, मला त्याच्यापेक्षा 5 पटीने मोठा नांगर पाहिजे. काका छत्री दुरुस्त करून द्या वरच्या कापड काढावं लागेल आणि आतमध्ये दंडा घालावा लागेल. काही पण करा, पण पाणी आतमध्ये शिरलं नाही पाहिजे. तात्या, थोडं मागे सरकता का? काहीतरी टोचतंय. अगं बाई, तू पुढे बघून गाडी चालव. मग जॅक लागतोय, लागला तरच तू गाडी शिकशील का? माझं हत्यार नेहमीच तयार असतं. बोल, काढू का बाहेर? त्याला आत्ताच राहू देते, फार जंग लागून गेलंय आता, नाहीतर आज त्याला कापूनच टाकल. चल पाहू आज कोण थकतय लवकर तसल्या खेळात. मला माहितीये तू पहिल्या बॉल मध्येच आउट होतोस, मग काय खेळायचा? रोज पाणी घालून बी याला अजून फुलंच येईना. तुझ्या पाण्यातच दम नाहीये तर त्या जमिनीला कशाला दोष देतोस? आज जरा वेगळाच विचार मनात येतोय. काय करावं काय सुचेना. तुम्ही नुसता मनात विचारच करा, फक्त असं तर काही होत नाही तुमच्याकडून. यंदाच्या खतातच काही दम नाही तर पीक कसं येणार? आता तुमच्या जमिनीतलं सगळं पाणी आटून गेलंय, हा. मग त्या खताला कशाला दोष देताय? ह्या सुरीला फार धारच राहिली नाही, साधी भाजी पण चिरत नाही, नुसती घासून काय उपयोग? मग दगडावर घासून घे की मला काय सांगतेस? उठ इथून. टकूर नको खाऊ. माझा नाक साधा सुद्धा नाही, किंग कोब्रा आहे बघ. असा नाग ज्याच्यामध्ये विषच नाही, त्याला आता फक्त गारुडीच खेळवलव. काय ग, आजच्या रातच्याला दाखवू का तुला माझ्या किंग कोब्राचा झटका? नको, राहू दे तुझा किंग कोब्रा. मोठा तर हाय, पण त्यात विषयच नाही, मग काय फायदा? या फटाक्यात दारू नाही भरलेली, नुसता कागदच हाय. तुमच्यात पण नुसतीच कातडी उरलीये, आतला मसाला तर कधीच जळून गेलाय. मी उद्या लवकर उठून शेतात काहीतरी पेरायचंय. हो, तुम्ही शेतातच पेरू शकता, घरातली जमीन खराब होत आहे. काय उपयोग? कापणी झाल्यावर कळालं की सगळा भुसाच. हे तुझ्या बाबतीत मला ते लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळालं होतं, पण काय करावं, माझं नशीबच फुटकं. या चुलीला कितीही फुंकणी मारली तरी चूल काय पेटना झाली बघ. तुझ्या फुंकण्यातच दम नाही राहिला आता, मग त्या चुलीला कशाला दोष देतोस? चलो बाजूला, मी बघते. ह्या चेंडूतली हवाच केली फार, आता कसा उडणार? हा तुझ्यातली पण हवा जाऊन बरेच दिवस झाले, तू तरी कुठे उडलास अजून? हा रंग तर तुला आवडत नाही, मग आज का नेसली? कुणाकुणाची आवड सांभाळावी लागते. चुप, तुझं काय खरं आहे? आज खूप थंडी आहे, सकाळी गाडीचं इंजिन सुरू व्हायला वेळ लागेल. गप्प बस, तुझे इंजिन आधीच थंड आहे, तू कधी सुरू करणार ते सांग. आपला नान नाही करायचा, सर्व भावकी घाबरते आपल्याला. अरे भिकाऱ्या, आता फक्त घर राहिलंय तुझ्याकडे, बाकी सर्व फुकून टाकलंय तू दारूपायी. शेजारच्या शेतात काय पीक आलंय बघ, नजर पण हटत नाही. तुझी नजरच वाईट आहे थेरड्या. स्वतःच्या शेतात काम करायचं ते नाही आणि दुसऱ्याचाच बघतोय.